श्री स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत पारिजातक झाडाबद्दल. नमस्कार मंडळी. आज आपण आपल्या घराच्या अंगणात किंवा आजूबाजूला दिसणाऱ्या एका अतिशय सुंदर आणि पवित्र झाडाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. हे झाड म्हणजे पारिजातकाचे झाड, ज्याला आपण प्राजक्त किंवा हरसिंगार असेही म्हणतो. पारिजातकाची फुले अतिशय सुंदर असतात. पांढऱ्या रंगाच्या पाकळ्या आणि मधोमध असलेला केसरी रंगाचा देठ यामुळे हे फूल खूपच आकर्षक दिसते. विशेष म्हणजे हे फूल रात्री उमलतात आणि सकाळी झाडाखाली गळून पडलेली दिसतात. त्यामुळे सकाळच्या वेळी पारिजातकाच्या फुलांनी अंगण अगदी सुंदर दिसते. पारिजातकाच्या फुलाचा सुगंधही खूप छान असतो. त्यामुळे सकाळच्या वातावरणात आणि आनंदमय भावना निर्माण होते. आपल्या हिंदू धर्मामध्ये पारिजातकाच्या झाडाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पारिजातकाची फुले अनेक ठिकाणी देवपूजेसाठी वापरली जातात. भगवान श्रीकृष्ण आणि पारिजातकाच्या संदर्भातील कथा देखील धार्मिक ग्रंथामध्ये सांगितल्या जातात. असे मानले जाते की पारिजातकाची फुले देवाला अर्पण केल्याने मनाला शांती आणि प्रसन्नता मिळते. मात्र कोणत्याही धार्मिक श्रद्धेप्रमाणे याकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहावे. पारिजातकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची फुले झाडावरून तोडण्याऐवजी सकाळी जमिनीवर नैसर्गिकरित्या पडलेली फुले गोळा करून पूजेसाठी वापरण्याची प्रथा अनेक घरांमध्ये आहे. जर आपल्या घराच्या अंगणात पारिजातकाचे झाड असेल तर सकाळी त्याची पडलेली फुले गोळा करून देवाच्या चरणी अर्पण केली जातात. त्यामुळे घरातील सकाळची पूजा अधिक सुंदर आणि सुगंधित वातावरणात होते. तर मंडळी, पारिजातक हे फक्त सुंदर फुले देणारे झाड नाही, तर आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेत विशेष स्थान असलेले झाड आहे. तुमच्या घरी पारिजातकाचे झाड आहे का? असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या आप्तेष्टासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि धार्मिक आध्यात्मिक माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.